नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत अशा इडल्या आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी, सांबर याची पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळी रेसिपी दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळाचं इडलीसाठी. तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले आहे. रेशनचे तांदूळ घेतले तर अतिशय चांगलं इडली होते. त्यानंतर इथे 1 वाटी मी सफेद उडदाची डाळ घेतली आहे. आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत घालायचं आहे. इथे तांदूळ जेव्हा मी भिजत घातले त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घातले होते आणि असंच आपल्याला ते झाकून ठेवून जवळजवळ 4 तास भिजू द्यायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला जेव्हा ते आपण वाटायला घेतो तेव्हा ते व्यवस्थित बारीक वाटलं जाईल याची काळजी घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आता अशा पद्धतीने मी त्याचं बारीक वाटण केलं आहे. बघू शकता तुम्ही कसं मस्त बारीक वाटलं गेलं आहे. नंतर मग बाहेर ते फसफसणार नाही म्हणून मग मी असं डब्यात ते मिश्रण काढून घेतलं होतं आणि नंतर मग त्याला झाकण लावून ठेवलं की जेणेकरून आम्लपीठ तरी ते बाहेर येणार नाही. आणि नंतर मग इकडे चटणी करायची होती म्हणून 2 वाट्या मी खोबऱ्याच्या अशा सुकं खोबरं भिजत घातलं. ओलं खोबरं असेल तर अतिउत्तम. आता हे दोन्ही मी रात्रभर असंच भिजत घालणार आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं फुगलेलं आहे आणि आपलं इडलीचं बॅटर मस्त असं छान रेडी झालं आहे. आता हे मी तुम्हाला चमच्याने दाखवते कसं व्यवस्थित ते बॅटर कसं मस्त छान त्याची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या आणि अगदी हॉटेलसारख्या इडल्या घरच्या घरी करू शकता. आता हे व्यवस्थित मी फेटून घेणार आहे आणि मग मला जे जास्त म्हणजे इडल्या कमी करायच्या होत्या पण त्याचं जे बॅटर आहे ते जास्त झालं होतं म्हणून मी थोडंसं बॅटर एक भांड्यात काढून घेतलं आणि नंतर मग जे बाकीचं होतं त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडंसं पाणी असं मिक्स करून व्यवस्थित पुन्हा एकदा फेटून घेतलं. आणि मग नंतर जे इडलीचे डिश असतात त्याला प्रत्येकाला असं छान सगळीकडे तेल लावून घेऊन मग त्या जे आपलं इडलीचं मिश्रण होतं ते व्यवस्थित प्रत्येक याच्यामध्ये भरून घेतलं. आता इडल्या आपल्याला जवळजवळ शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट असं पुरेसं असतं. जास्त इडल्या शिजवायच्या नाही कारण मग इडल्यानंतर मऊ होत नाही खूप अति शिजवलं तर. आता मी इथं सगळं व्यवस्थित मिश्रण भरल्यानंतर प्लेट्स झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट ठेवणार आहे आणि नंतर मग 20 मिनिटानंतर आपल्या अशा मस्त पांढऱ्या शुभ्र इडल्या रेडी आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर मी असं चमच्याच्या साह्याने ते काढून घेतले आहे इडल्या. बघू शकता तुम्ही किती पटकन निघतं आहे. आणि इथं मी तुम्हाला दाखवते सुद्धा एक इडली मोडून की आपली किती आतमध्ये सुद्धा अशी जाळीदार आणि मऊ इडली झाली आहे. आता इथे चटणीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कढीपत्ता, नंतर आपल्या चवीनुसार आपण मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि जे सुकं खोबरं मी भिजत घातलं होतं त्याचे असे काप तयार करून घेतले होते मी आणि जिरे आणि ते शेंगदाणे घेतले आहे मी. आता शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही फुटाणे आहेत ते सुद्धा घेऊ शकता त्याचे साल काढून. नंतर हे सगळं असं आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. आता हे वाटण मी फक्त यात डायरेक्ट फोडणी टाकणार नाही आहे तर हे व्यवस्थित तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन व्यवस्थित हे वाटण परतवून घेणार आहे. बऱ्याचदा अशीच घट्ट चटणीसुद्धा करतात पण मी थोडंसं पातळ चटणी करते कारण इकडे आमच्या घरी तशी चटणी आवडते म्हणून मी तशी करते. तुम्हाला आता तुम्ही बघू शकता ही प्रोसेस. तशा अशी जर पातळ चटणीसुद्धा तुम्ही इडलीबरोबर खाल्ली तर अतिशय छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला आजच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्कीच करा. आता व्यवस्थित असं छान ते याचं चटणीचं जे बॅटर होतं आपण बारीक केलेलं ते मी यात टाकून परतवलं आणि एक्स्ट्राचं जे होतं वाटण ते मी एका डब्यात काढून ठेवलं. जेव्हा कधी मला नंतर परत चटणी करायची असेल तेव्हा मी ते करेल आणि ते फ्रीजला स्टोअर करून ठेवेल. आणि बाकीच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा कमी गॅसवर ती चटणी उकळायला ठेवली. आता इकडे सांबारसाठी मी तुरीची डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याच्या जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या
करून डाळ व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी आणि इडली आणि सांबार केलं तर आपला छान नाश्ता रेडी होतो. इथे डाळ शिजली आहे, ती चमच्याने असे व्यवस्थित एकसारखे घोटून घ्यायची आहे. इथे मी सांबारसाठी कांदा असं उभा चिरून घेतला, टोमॅटो नंतर कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता असं हे सगळं सामान काढून घेतलं आहे. त्यानंतर कढईत जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता असं सगळं फोडणीचं सामान टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहे. आता यात तुम्ही काही भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसं बटाटा, शेवग्याच्या शेंगा, भोपळा आणि एखादं वांगं असं छोटंसं. कारण काही जणं भाज्या टाकूनसुद्धा सांबार करतात, पण इथे माझ्या मुलांना म्हणजे छोट्या मुलीला आवडत नाही भाज्या वगैरे टाकलेलं सांबार, म्हणून मी अशा पद्धतीने केलं होतं. इथे मी ते सांबार मसाला, लाल तिखट, हळद आणि हिंग असं काढून घेतलं आणि ते व्यवस्थित ते कांदा ते परतल्यानंतर ते सगळं पुन्हा लाल तिखट आणि सांबार मसाला टाकल्यावर पुन्हा एकदा मिक्स केलं. आता त्यानंतर आपल्याला शिजलेली जी तुरीची डाळ होती ती यामध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. असं मीठ जर त्यामध्येच टाकलं तर चवही छान येते. आणि आता नंतर आपल्याला ही डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे आणि मग आपलं सांबार रेडी होतं. बघू शकता तुम्ही आत्ताच किती छान कलर आला आहे मस्त असा. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे भाज्याही जर नसेल मग कधी कधी आपल्याकडे घाईच्या वेळेस नसतात, अशावेळी आपलं आता मस्तपैकी सांबार, खोबऱ्याची चटणी आणि पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत मऊ इडल्या रेडी आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.